आजीवन अध्ययन व विस्तार विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि उद्योजकता विकास केंद्र दादा पाटील महाविद्यालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार व उद्योजकता कार्यशाळेमध्ये आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राचार्य संजय नगरकर सर, त्याचबरोबर या ठिकाणी कार्यक्रमाचे समन्वयक प्राध्यापक भागवत यादव सर, त्याचबरोबर प्राध्यापक शरद सूर्यवंशी सर, प्राध्यापक स्वप्नील मस्के सर, प्राध्यापक अक्षय मंडिक सर, प्राध्यापिका जयश्री खराडे मॅडम आणि माझ्या सहकारी तुमच्यासमोर मार्गदर्शन आताच त्यांनी केलं अशा माझ्या सहकारी पूजाताई भंडारी या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण आज या ठिकाणी उद्योजकता या विषयावर बोलण्यासाठी उपस्थित आहात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्यासमोर बसलेल्या सशक्त रक्ताच्या सक्रिय मेंदूच्या तरफदार व्यक्तिमत्वाच्या शिलेदारांनो आणि माझ्या भावी उद्योजक हो। तर आज यामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आपली 164 कोटी लोकसंख्या भारतामध्ये राहते आणि भारतामध्ये 164 कोटी लोकसंख्या राहिली असली तरी आपल्यामध्ये 64% जे लोक आहेत ते 64% लोक तरुणांचा देश म्हणून आपल्या भारत देशाची गणना केली जाते। म्हणजे लोकसंख्या एकीकडे तरुणांचा देश आणि मग यामध्ये तुम्ही तरुण आहात। 35 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत, 35 वयाच्या वर्षापर्यंतची जी मुलं आहेत ते कशामध्ये मोडतात तर तरुणाईमध्ये मोडतात आणि ते मुलं किती आहेत तर 64% आहेत। तुम्ही समाजामध्ये पाहत असताना बरेचशी जी मुलं आहेत उच्च शिक्षण घेतात, उच्च शिक्षण घेतल्यानंतर इकडं तिकडं एखाद्या झाडाखाली बसतात किंवा एखाद्या पारावर बसतात, एखाद्या गावातल्या चावडीवर बसतात। अशा प्रकारची परिस्थिती सर इथे पाहायला मिळत आहे। गावागावामध्ये जर पाहिलं तर उच्च शिक्षण घेऊन येतात, हे मी काय आता माझं शिक्षण झालेलं आहे, मी आता नोकरीच्या शोधामध्ये आहे आणि मी आता नोकरी करणार आहे। त्यासाठी ते काय करतात, त्यांचा अमूल्य वेळ या ठिकाणी वाया घालवतात, इकडे तिकडे नोकरीच्या शोधात फिरतात। ते तुम्ही काय करा तर मला कळकळून विनंती तुम्हाला सांगायची की तुम्ही काय करा तर करिअरकडे फोकस करा। तुमचं जे करिअर, बरेच जणांचं आता करिअर काय झालेलं तर एक शॉपिंग सेंटर बनल्यासारखं झालेले। म्हणजे यामध्ये तुम्ही तुमचं ते ध्येय आहे त्या ध्येयाची वाटचाल करा। कुठल्याही क्षेत्रामध्ये जर आपल्याला जगायचं असेल तर आपलं त्यामध्ये कुठल्याही गोष्टीचं आपल्याला नियोजन करणं गरजेचं असतं। मग यामध्ये तुम्ही तुमच्यामध्ये नोकरी मागण्यापेक्षा, नोकरीच्या रांगेत उभे राहण्यापेक्षा मला असं वाटतं तुम्ही नोकरी देणारे व्हा। तुमच्याकडे तीन मजूर काम करतील अशा प्रकारचं तुमचं व्यक्तिमत्व असू द्या आणि तुम्ही नोकरी मागणाऱ्यांच्या रांगेत उभे राहण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा। त्यासाठी पहा मी तुम्हाला आमच्या घरचं थोडंसं उदाहरण देते। उदाहरण म्हणजे त्यासाठी आपल्याला काय करावे लागते, मेहनत करावी लागते। आमचं पंचगंगा दूध संकलन केंद्र आहे चाकण्यामध्ये। तर सर सांगायचं मला एवढंच की आमचं 50 लिटर दूध होतं। सतत मेहनत कष्ट करून आता आमचं घरचं दररोजचं दूध संकलन 600 लिटर आहे आणि गावामध्ये बाहेर गावून येणारं सर्व एकत्रित मिळून 3000 संकलन दूध आहे। म्हणजे आता 1 लिटर दुधाला भाव किती आहे कोण सांगेल? 35। हा बरोबर। मग यामध्ये जर तुम्ही तुमचं 1 लिटर दुधाची किंमत 35 रुपये आहे तर तुम्ही जर दुधाच्या व्यवसायाकडे वळलात, कुठलाही मी म्हणत नाही दुधाचा व्यवसाय करा, भरपूर उद्योगधंदे समाजामध्ये आहेत, पण त्यासाठी त्या उपजत कलागुणांना उद्योजक बनायचे ना तुम्हाला, त्यासाठी काही तुमच्यामध्ये क्षमता असणं गरजेचं आहे। मग त्या क्षमता कोणत्या असतात तर त्यामध्ये सर्वात प्रथम जी पहिली क्षमता आहे तर तुम्ही त्या क्षमता ओळखण्याचा विचार करा। त्यामध्ये पहिली क्षमता जी आहे ती पहिली क्षमता आहे विचार। तुमचे विचार कसे असले पाहिजे, कुठलीही गोष्ट करायची त्यासाठी आपले विचार, आपलं मन कसं असलं पाहिजे, समृद्ध असलं पाहिजे। म्हणजे एखादं मन आपलं समृद्ध जर झालं तर आपण आपलं कुठलंही काम समृद्ध करू, त्यासाठी आपल्या मनाचा आपण अभ्यास केला पाहिजे। आपलं मन हे सहेतुक विचार आपले असले पाहिजे। मग त्यामध्ये सहेतुक विचार कसे असले पाहिजे, म्हणजे सहेतुक विचार म्हणजे चांगले विचार। एका चांगल्या विचाराने एक आचार घडतो, आचाराला प्रकृती ह्याच्यामध्ये बदल होतो आणि त्यामध्ये जीवन व्यतीत होतं आणि चांगलं जीवन आयुष्य बदलतं। म्हणजे अशा प्रकारचे जे आपले आचारामध्ये विचार बदलतो, बदलल्यानंतर त्यामध्ये प्रकृतीमध्ये बदल होतो आणि नंतर जीवन चांगल्या प्रकारचं व्यतीत होतं। यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर यासाठी आपल्याला योग्य असं मेहनत, विचार चांगले करायचे आहेत आणि जर चांगले आपले सहेतुक विचार जर असतील तरच आपण आपलं कार्य आपलं पणाला लावू शकतो। त्यामध्ये तुमच्यामध्ये विचार जर असतील तर हत्तीचं एखादं मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छिते। हत्ती असतो त्यामध्ये त्याच्यामध्ये इतकी निगेटिव्हिटी निर्माण झालेली असते। त्या हत्तीला एका सर्कशीमध्ये हत्ती तुम्ही पाहिला असेल। या सर्कशीमधल्या ज्या हत्तीला जेव्हा तो सर्कशीमध्ये जो हत्ती असतो त्याला एका साखळ दंडाने बांधलेलं असतं आणि हा जो हत्ती जर त्याच्यामध्ये इतकी ताकद असते की तो संपूर्ण झाडं उन्मळून टाकण्याची ताकद त्याच्यामध्ये असते, परंतु तो हत्ती जेव्हा त्या सर्कशीमध्ये साखळ दंडाने बांधला
करायचे. तुमच्या सर्वांच्या मनातील जे नकारात्मक ऊर्जेचं वादळ आहे, हा काही काम आहे हे मला अजिबात जमणार नाही. यासारखं नकारात्मक विचारांचं वादळ तुम्ही सर्वप्रथम बाजूला काढा. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या नकारात्मक ऊर्जेचं वादळ बाहेर काढता, तेव्हा तुम्ही तुमचं यशाचं शिखर नक्कीच गाठल्याशिवाय राहणार नाही. मग त्यामध्ये तुम्ही सकारात्मक पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवा. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह विचार कराल, तेव्हा आपण मनामध्ये एखादा विचार येतो. चांगले असतात, काही विचार वाईट असतात. आपण जेव्हा चांगले विचार आणतो, तेव्हा आपल्या मेंदू जो असतो, मनामध्ये तुमच्या एखादा विचार आला, मनामध्ये माझाही एखादा विचार आला, मनामध्ये माझ्या विचार आला की आपण काय करायचंय, उंच ध्येय गाठायचंय. मनामध्ये विचार आल्यानंतर आपण काय करतो, तो विचार मेंदूकडे जातो. मेंदूमध्ये काय होतं, मेंदूचं चलनवलन होतं. मेंदूमध्ये चलनवलन झाल्यानंतर त्या मेंदूचं कार्यान्वित पेशीकडे होतं. पेशीकडे गेल्यानंतर ह्या ज्या पेशी कार्यान्वित होतात आणि त्या पद्धतीनं काय होते, कृती होते. त्या पद्धतीनं कृती घडत असते. आणि आपण जर चांगलेच विचार मनात असेल तर चांगली कृती घडते. जर मनामध्ये वाईट विचारांचं काबू असेल तर आपल्याकडून होणारी जी कृती आहे ती देखील आपल्याकडून वाईटच होते. ही सर्वात महत्वाची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपले विचार नेहमी आपल्याकडे कसे असले पाहिजे मनामध्ये, तर आपले विचार व्यवस्थित असले पाहिजे. आणि जेव्हा का आपले विचार व्यवस्थित येतील, तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं आपलं यशाचं शिखर गाठल्याशिवाय आपण राहणार नाही, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि त्यासाठी उद्योजक बनण्यासाठी पहिला महत्वाचा पॉईंट म्हणजे विचार. एक विचारातून स्फूर्तीचा जन्म होतो, कृतीतून सवयीचा जन्म होतो, सवयीतून आयुष्याचा जन्म होतो आणि या आयुष्यातून आपल्या जीवनाची दिशा बदलून जाते. अशा प्रकारचा हा विचार असतो. त्यानंतरचं दुसरं आहे तर आपण ध्येय गाठायचं. हे काम करत असताना आपल्याला दुसरं काय करायचं, ध्येय, आपलं गोल निश्चित करायचे. आपण ध्येयवादी बनण्याचा प्रयत्न करा, आपलं गोल निश्चित करा. आणि जेव्हा तुम्ही तुमचं गोल निश्चित कराल, ध्येय निश्चित कराल, तेव्हा तुम्ही योग्य शिखर गाठताल. मग ध्येय गाठायचंय, कसं गाठायचंय तुम्हाला ध्येय, तर समजा मला एखादं तुम्ही मनामध्ये ध्येय ठेवलंय. काय ध्येय ठेवलंय की मला हे उंच एव्हरेस्ट शिखर गाठायचंय. मनामध्ये आपण काहीतरी ठेवू शकतो. जर आपण एखादं ध्येय मनात ठेवलं तर आपण ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा, मी असं तुम्ही ठरवलं नाही आज दिवसभरामध्ये मी 100 रुपये कमवणार. काय तुम्ही ध्येय ठेवलंय, दिवसभरामध्ये 100 रुपये आज कमवायचे म्हणजे कमवायचे, तर तुम्ही कमवू शकता. जर फक्त आज दिवसभरामध्ये फक्त खायचं काम करायचंय असं जर मनामध्ये ठेवलं तर तुम्ही हे कसल्याच प्रकारचं तुम्ही तुमचं ते 100 रुपये कमवू शकणार नाही. कसं कमवू शकाल, नाही. मग यामध्ये जर तुमचं ध्येय असेल, माझं ध्येय आहे की मला एव्हरेस्ट सर करायचंय, एव्हरेस्ट गाठायचंय, एव्हरेस्टवर जायचंय, मग ते एव्हरेस्टवर जाण्यासाठी मला काय करणं गरजेचं आहे, तिथं सिलेंडर लागेल का, मला जाताना आणखी कोणत्या वस्तू घ्याव्या लागतील, त्याच्याबरोबर आणखी मला कोणत्या कोणत्या साधन सामग्रीचा वापर करावा लागणार आहे, यासारख्या भरपूर बारीक सारीक गोष्टींचा विचार मला त्या ठिकाणी करावा लागणार आहे. मग हे ध्येय आपण आपल्या आत्मसात केलं पाहिजे, ध्येय समोर ठेवलं पाहिजे. आणि कुठलं जर ध्येय ठेवलं नाही तर आपल्याला त्या गोष्टीपासून आपण परावृत्त होत चालू. मग या उलट जर समजा तुम्हाला उद्योजक बनायचंय, मला एखादा उद्योगधंदा चालू करायचाय, मला एखादा व्यवसाय सुरू करायचाय, हे जर मनामध्ये जर तुम्ही ध्येय ठेवलं, मनामध्ये जर ठेवलं तर तुम्ही मनामध्ये मग त्यासाठी कोणतं साहित्य लागणार आहे, त्याच्यासाठी कोणतं स्थान निश्चित करावं लागणार आहे, त्यासाठी आणखी कोणत्या गोष्टींची आवश्यकता लागणार आहे, यासारख्या सर्व गोष्टींचा जर बारकाईने विचार केला तर तुम्ही ध्येय जर ठेवलं तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हाल. या सर्व गोष्टी, त्यामध्ये उद्योजकाच्या क्षमता या गोष्टी असणं गरजेचं आहे. त्यामध्ये नियोजन हे महत्वाचं म्हणजे नियोजन. आता तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर सांगायचं झालं तर ते प्रत्येक गोष्टीचं नियोजन करत होते. फक्त छत्रपती राजांनी कशाचं नियोजन केलं नव्हतं, तर त्यांनी फक्त त्यांच्या मरणाचं नियोजन केलेलं नव्हतं. म्हणजे ते प्रत्येक गोष्टीचं नियोजन करत होते आणि प्रत्येक गोष्टीचं नियोजन करत होते म्हणून ते 350 किल्ल्यांचं साम्राज्य जिंकू शकले. आणि जर त्यांनी ते नियोजनच केलं नसतं आणि एखादी लढायला गेली असते, एखाद्या किल्ल्यावर लढायला गेली असते, तर तिथं त्यांना हार पत्करावी लागली असती. मग त्यामध्ये ते काय करत होते तर ते नियोजन करत होते. एक वर्ष प्रत्येक गोष्टीचं ते काय करत होते, नियोजन करत होते. आणि या नियोजनामुळे ते काय करत होते तर त्यांचं आयुष्य जीवन जगत होते. म्हणजे त्या लढाया जिंकत होते आणि त्यामुळे एवढं मोठं साम्राज्य त्यांनी उभं केलेलं होतं. मग यामध्ये तर आपण आपल्या वेळेचं नियोजन केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या वेळेचं नियोजन करा. वेळेला खूप महत्व आहे. समाजामध्ये तुमच्या भरपूर तरुणाई अवस्थेमध्ये भरपूर तुमचा वेळ वाया जात आहे. आज ह्याच्या घरी जा किंवा आज या बाहेर फिरायला जायचं, कुठेतरी बसायचं, विनाकारण वेळ वाया घालवायचा, मित्रांमध्ये गप्पा मारायच्या, मैत्री
खर्च होत आहे. मग ह्या आपल्याला कधी याचं समजणार की आपली जेव्हा आपल्या हातून वेळ निघून गेलेली असेल तेव्हा आपल्याला याचं प्रश्नाचं उत्तर नंतर समजणार. हा मी त्यावेळेस जर वेळ नसती नाही केली, अभ्यास जर केला असता, तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या ऐकत असता, मी त्यावेळेस अभ्यास केला असता तर आता मी नोकरीला असते किंवा मी आता काहीतरी करत असते. मग तुम्ही त्यामध्ये वेळेचं नियोजन करा. उगं इकडं तिकडं फिरत बसण्यापेक्षा तुम्ही तुमच्या वेळ तुम्ही वेळेला महत्व देत चला. मग या वेळेमध्ये काय करणं गरजेचं आहे? एका क्षणापासून काय बनतो, क्षणापासून सेकंद बनतो, सेकंदापासून मिनिट बनतो, मिनिटापासून तास बनतो, तासापासून दिवस बनतो, दिवसापासून महिना बनतो आणि महिन्यापासून काय बनतं, वर्ष बनतं आणि या वर्षाचं सगळं नंतर काय बनतं तर आयुष्य बनतं. मग हे जे आयुष्य आहे, ह्या आयुष्य एका तासाचं जे महत्व आहे, एका वर्षाचं महत्व कोणाला विचारा. एका वर्षाचं जे महत्व आहे ते वर्षाचं महत्व एखाद्या व्यक्तीला विचारा. एका वर्षाचं महत्व एखाद्या विद्यार्थी नापास झालेला विचारा. एका महिन्याचं जे महत्व आहे अकाली प्रसूती होणाऱ्या महिलेला विचारा. एका दिवसाचं महत्व रोजगार म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला विचारा. एका दिवसाचं जे महत्व आहे त्या रोजगार मोलमजुरी करतो आणि त्या मोलमजुरी करून दिवसभर कष्ट करून तो जो पैसे कमावतो त्याला विचारा. आणि एका तासाचं महत्व, एका तासाचं जे महत्व आहे ते ट्रेन चुकलेल्याला विचारा. एका मिनिटाचं महत्व अपघातातून वाचलेल्याला विचारा. आणि एका मिली सेकंदाचं महत्व ऑलिम्पिक मध्ये एक सुवर्ण पदक गमावलेल्या व्यक्तीला विचारा. मिली सेकंदाचं महत्व काय आहे? म्हणजे यामध्ये आपल्याला वेळेला काय आहे तर महत्व आहे. तुम्ही तुमचा वेळ या ठिकाणी वेळेला खूप महत्व देणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं आपण पाणी सुटल्यानंतर पाण्याचा कॉर्क बंद करू शकतो, नळ बंद करू शकतो, पण आपण वेळ वाचवण्यासाठी आपण घड्याळ बंद करू शकत नाही. मग यासाठी काय करणं गरजेचं आहे? आपल्याला वेळेला महत्व देणं गरजेचं आहे. आणि ही वेळ सगळ्यांच्या जीवनामध्ये महत्वाची आहे. तर त्यामध्ये तुम्हाला आता बरेचसे जण 10वी 12वी नंतर किंवा मोठं काही ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं तर बरेचसे जण एखाद्याला समजा मार्क्स कमी पडले, तुम्ही बातम्या वाचतात, 11वी 12वी नंतर परीक्षेमध्ये नापास झालेल्यांना काय करतायत, आत्महत्या करतायत. का बरं? तर आत्महत्या करतात ते 3 तासांचं भविष्य त्यांचं, म्हणजे 3 तासांचं जे पेपर आहे तो त्यांचं भविष्य ठरवतो का? लगेच आत्महत्या, अशा पेपरला न्यूज येतात आत्महत्या केली का? याचं कारण काय होते तर यामध्ये तुमचे विचार कमी पडतायत. कुठल्याही प्रकारचं तुमचं जे विचार आहे, तुमचं जे मत आहे ते मत तुम्ही तुमचं भवितव्य फक्त त्या पेपरवर अवलंबून ठेवतात. आणि पेपरवर अवलंबून ठेवल्यामुळं तुम्ही तुमचं नियोजन व्यवस्थित करत नाही. मग यामध्ये तुम्हाला काय करणं अपेक्षित आहे तर वेळेचं जे नियोजन आहे त्यामध्ये आहे आणखी एक मेहनत करायची. म्हणजे पहा, 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब अजमावण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत करायची असते. मग ही मेहनत करायची, तुम्हाला धडपड करायची, सातत्य ठेवायचं, चिकाटी ठेवायची. आणि जेव्हा चिकाटी सातत्य जेव्हा तुमच्यामध्ये असेल तेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल. मग यामध्ये चिकाटी करायची, तुम्हाला सातत्य ठेवायचे. एका थेंबामध्ये एखाद्या दगडावर थेंब जर जिरपत असेल तर त्या दगडाला डुबवण्याची क्षमता एका थेंबामध्ये असते. आणि जर एका खडकावर असं पाणी ओतलं तर ते पाण्यामध्ये दगड डुबवणार आहे का? नाही. तर मग यामध्ये तुम्हाला तुमचं भवितव्य या पद्धतीनं व्यतीत करायचं आहे. त्यामध्ये यश हा एक महत्वाचा घटक आहे. बऱ्याच जणांना उद्योगधंद्यात यश मिळालं तर ठीक आहे, नाही तर काय होतं, यशाला शॉर्टकट नाही. यशामध्ये जीवन जगत असताना यशाला शॉर्टकट नाही. बरेच जणांना चालत असताना खडे आडवे येतात. आडवे आल्यानंतर ते तुम्ही काय करायचे, खडे बरेचसे जण काय करतात, उचलून टाकायचे की बाजूलाच करायचे हे तुम्ही ठरवलं पाहिजे. मग ते रस्त्यामध्ये खडे आडवे आले, मग या रस्त्यामध्ये जेव्हा खडे आडवे येतात त्या खडे आडवे आल्यानंतर ते अलगद उचलून बाजूला टाका, पण तिथून माघारी अजिबात ठेवू नका. बाजूला तर अजिबात येऊ नका, पण ते खडे अलगदपणे बाजूला टाकण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. पुढे गेल्यानंतर पुढे महाकाय डोंगर आडवा आलाय, मग महाकाय डोंगर आडवा आल्यानंतर तुम्हाला त्या डोंगराला काय करायचंय, मग तो पुढे एवढा मोठा डोंगर कसा पार करायचा, मग हे याकडे तर दुर्लक्ष पूर्ण करा. तिथून माघारी तर अजिबात ठेवू नका, पण त्या डोंगराला अलगदपणे डोकं शांत ठेवून त्या डोंगराला अलगदपणे वळसा घालून तुम्ही पुढे जा आणि तुमचं जीवन त्या यश आणि पुढे गेल्यानंतर तुमचं यश जे आहे ते यश तुमचं वाट पाहत असेल. मग त्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे तर तुम्हाला एखादा उद्योगधंदा करताना अडचणी आल्या, कुठल्याही कार्य करत असताना अडचणी आल्या तर तुम्ही महत्वाचं म्हणजे तुमचं चांगल्या पद्धतीनं तुम्ही म्हणजे विचारांचा वापर केला पाहिजे. यशाला शॉर्टकट नाही आणि एकदा का यश मिळालं त्याला एक युटर्न देखील नाही. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जीवन मार्गक्रमण करू शकता. त्याबद्दल तुम्हाला धीरूभाई अंबानींचं जर उदाहरण द्यायचं जर झालं तर
बनत आणि उद्योजक बनल्यानंतर मीही अशा पांढऱ्या शुभ्र गाडीमध्ये चालत, पांढऱ्या शुभ्र गाडीमध्ये फिरत आणि पांढऱ्या शुभ्र गाडीमध्ये फिरत असताना जेव्हा तो मुलगा त्या पेट्रोल पंपावर काम करत असताना त्या पांढऱ्या शुभ्र गाडीचा विचार करत होता, तेव्हा तो पेट्रोल भरत असताना जेव्हा तो पेट्रोल भरतो तेव्हा तो त्याच्याकडून पेट्रोल काय होतं, ते पेट्रोल विचारांमध्ये मग्न असल्यामुळे पेट्रोल खाली सांडतं आणि पेट्रोल खाली सांडल्यामुळे ते त्याचे मालक येतात, त्याला संदिशिरी 2 कानाखाली देतात आणि कानाखाली दिल्यामुळं तो त्याला राग याचा येतो की मला मारले म्हणून राग येत नाही, की माझा अपेक्षांचा भंग झालाय म्हणून राग येतो आणि तोच जो मुलगा आहे तो मुलगा तिथून निघून जातो आणि जाताना म्हणतो मी सुद्धा एक ना एक दिवस या पांढऱ्या शुभ्र गाडीमध्येच येईल. नंतर 30 वर्षाचा काळ लोटला जातो. 30 वर्षाचा काळ लोटल्यानंतर 30 वर्षांनी तोच मुलगा तिथे येतो आणि म्हणतो की मी कोण आहे तर मी आहे, मला ओळखलं का असं म्हटल्यानंतर ते म्हणतात नाही, तर म्हणतो मीच आहे धीरूभाई अंबानी. आज तुम्ही पाहताय कोण आहे धीरूभाई अंबानी? पहा, धीरूभाई अंबानींचं जे तुम्ही पाहताय जगामध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे हे धीरूभाई अंबानी जे आहेत ते धीरूभाई अंबानी म्हणजे त्यांच्याकडे पैसा होता का? त्यांच्याकडे उद्योग धंदा करण्यासाठी पैसा होता का? कुठल्या प्रकारची क्षमता होती का? त्याच्यामध्ये फक्त जिद्द आणि चिकाटी होती. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या मनामध्ये जिद्द चिकाटी बाळगाल, जिद्द चिकाटी ठेवाल, ती तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. तर पहा, मला यामध्ये मुलींना मार्गदर्शन थोडंसं करायचं. यामध्ये मुली ज्या आहेत मुलींनी माझ्या मते स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहणं गरजेचं आहे. कारण समाजामध्ये अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळत आहे की समाजामध्ये अशा पद्धतीनं वागवलं जात आहे. आजची महिला आज खरोखर सुरक्षित आहे का? मनाला प्रश्न पडतो. हुंड्यासाठी त्रास दिला जातो, पुढे लग्न झाल्यानंतर तो मुलगा कसा भेटतो याकडेही पाहिलं जातं. तो जर चांगला भेटला तर ठीक आणि नाहीच भेटला तर किती यातना सरकावे लागतात. तुम्ही आसपासची भोवतालची परिस्थिती पाहताय आणि जेव्हा ही परिस्थिती तुम्ही पाहताय तेव्हा त्या परिस्थितीमध्ये डोकवण्याचा प्रयत्न करा. बारकाईने त्या गोष्टीचं निरीक्षण करा की ती महिला जर स्वतःच्या पायावर सक्षम जर असती तर ती आता या ठिकाणी तिच्यावर हा नंबर आला नसता, तिच्यावर हात पाळी आली नसती. मग यामध्ये तुम्ही काय करणं गरजेचं आहे? आपले आई वडील आपल्यासाठी खूप कष्ट करत असतात. आई वडिलांचं नातं कसं, जसं हाताला लागलं तर डोळ्यात पाणी येतं आणि डोळ्यातील पाणी पुसायला पुन्हा हातालाच वर यावं लागतं. असं कोणाचं नातं असतं? आई आणि मुलांचं नातं असतं. मग या आई आणि मुलांच्या नात्यामध्ये इतकी भावनिकता असते. त्यासाठी मुलांना आईला वाटतं माझा मुलगा, माझा पप्या, माझी राणी शाळेत जाती, कॉलेजमध्ये जाती, येती, चांगला अभ्यास करती किंवा काहीतरी स्वतःच्या पायावर उभी राहील, कष्ट करत असतात बिचारे. त्यांना काही माहित नसतं तुम्ही अभ्यास करताय का इकडे कुठं काय करताय. त्यासाठी बिचारे काय करत असतात? कष्ट करत असतात, तुमच्यासाठी जीवाचं रान करत असतात. आणि जीवाचं रान करत असताना त्यांच्या फक्त एक ध्येय डोळ्यासमोर असतो, आमचा मुलगा पुढे मोठा काहीतरी होऊन आम्हाला काय करणार आहे, तर आम्हाला चांगलं सुखात वागवणार आहे. मग त्यासाठी तुम्ही काय करणं गरजेचं आहे? तर आपल्या आई वडिलांचं स्वप्न होणार नाही यासाठी काम करणं गरजेचं आहे, कष्ट करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही योग्य पद्धतीचा मार्गाचा वापर करणं गरजेचं आहे. त्यासाठी मुलींना मी तुम्हाला सांगते की तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा, स्वतः सक्षम बनण्याचा प्रयत्न करा. कुठलीही तुम्हाला वेळ सांगून येत नसते. त्यासाठी जर आपण स्वतःच्या पायावर खंबीरपणे जर उभा राहिलो तर आपल्याला कोणालाही मागे सरकवण्याची हिंमत होणार नाही. आणि त्यासाठी तुम्ही स्वतःच्या पायावर सक्षम करण्याचा प्रयत्न करा. समाजामध्ये अशा प्रकारच्या भरपूर घटना घडत आहेत की मुलीला तुला काय येतं, घरामध्ये तुम्ही तुमच्या आईचं उदाहरण पाहत असताल, वडील एका दिवशी म्हणत असते घरीच बसतात, तुम्ही काय काम करतात म्हणतात ना, असं ऐकतात ना तुम्ही. मग ही परिस्थिती का ओळखती? यामध्ये या परिस्थितीचं कारण काय आहे? तर आपली आई फक्त घरकाम करते. घरकाम करायला आईला किती कष्ट करावे लागतं. मी तुम्हाला उदाहरण देते. आपल्याला तुम्हाला सर्वांना सायकल माहिती सायकल माहिती ना? बरं, सायकलला चाक किती असतात? 2. बरं, मी असं ठरवलं सायकलचं पहिलं चाक कोणाला देणार तुम्ही? आईला की बापाला? आईला. बरोबर आहे, आई हुशार असते, आईचं पहिलं चाक घेत नाही. आई कोणाला देते? आई कोणाला देते पहिलं चाक? बापाला देते. मग हा बाप जो आहे ते बाप पुढचं चाक, आईला पाठीमागचं चाक. आता मला मी जे प्रश्न विचारते फक्त त्या प्रश्नांची उत्तरं द्या. ज्या सायकलचं पॅडल जे असतं ते कोणत्या चाकाला असतं? मागच्या चाकाला असतं. म्हणजे कोणाच्या? आईच्या. बापाच्या नाही. बरं, त्या सायकलचं जे चाक आहे ते सायकलचे पॅडल जे आहे, सायकलची जी चैन असते ते कोणत्या चाकाला असते? मागच्या, म्हणजे आईच्या. बापाच्या नाही.
बापाच्या नाही. मी यामध्ये जे कॅरेज असतं ते कॅरेज कोणत्या चाकाला असतं? कोणत्या चाकाला? मागच्या म्हणजे आईच्या बापाच्या नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुलूप कोणाच्या चाकाला असतं? आईच्या म्हणजे बापाच्या नाही. मग यामध्ये तुम्ही पाहतात आई किती संकट सांभाळत असते, किती संकट पेलवत असते आणि बापाच्या काय असतं? फक्त हँडलची भूमिका बापाचं असतं. असं मला म्हणायचं नाही, भरपूर काम करतात वडील, परंतु आपली जी आई असते भरपूर कष्ट करत असते. कोणासाठी करत असते? तर तुमच्यासाठी कष्ट करत असते, तुमच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असते, तुमच्यासाठी धडपडत असते, तुमच्यासाठी मेहनत करत असते. कारण तुम्ही एक ना एक दिवस त्या आईचं काम काहीतरी करणार आहात, तुमचं भवितव्य तुम्ही उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करणार आहात असं आईला ठाम निश्चय असतो. आणि आई इतकं कष्ट झेलते ते फक्त मुलांकरता झेलते. मग तुम्हाला तुमच्या आईच्या कष्टाचा अपेक्षा भंग करायचा आहे की तुम्हाला आणखी काय करायचंय हे तुमचं तुम्ही ठरवणं गरजेचं आहे. मग यामध्ये मुलांनी काय केलं गरजेचं आहे? आपल्या आई वडिलांचा आदर करणं गरजेचं आहे. मला या ठिकाणी यासाठी सांगायचं की तुम्ही सर्वांनी स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जे कला कौशल्य आहेत ना त्या कला कौशल्यांना वावता ना तुम्ही. तुमच्यामध्ये एखादा खूप हुशार मुलगा आहे आणि मी जर आता सांगितलं तुम्ही उद्योजक बना तरी बनवू नका बरं का. खूप हुशार आहे, त्याला खूप टॅलेंट आहे, त्याच्याकडे भरपूर क्षमता आहे, तो सगळ्या परीक्षेमध्ये येतोय, एमपीएससीचा अभ्यास तो आता सध्या चालू करतोय, त्याला मार्क्स जास्त पडतायत आणि मी जर त्याला सांगितलं तू उद्योजक बन म्हणून मॅडम तुम्ही खूप हुशार दिसतात म्हणताय ना, मग तसं करू नका. तुमचे कौशल्य ओळखण्याचा प्रयत्न करा आणि जेव्हा तुम्ही कौशल्य ओळखताल तेव्हा तुम्ही तुमच्या कलागुणांना वाव मिळणार आहे. तुमच्यामध्ये कोणती क्षमता असो, तुम्ही एखाद्याला चित्रकलेची क्षमता असो, उद्योजक बना ना. तुम्ही कोणतीही क्षमता तुमच्यामध्ये असो, एखाद्याला व्यवहार व्यवस्थित करता येत असेल, एखाद्याला कोणताही उद्योगधंदा व्यवस्थित करता येत असेल, ज्या उद्योगधंदा तुम्हाला आवडतोय त्या उद्योगधंद्याकडे तुम्ही वळा. आणि जेव्हा तुम्ही त्या उद्योगधंद्याकडे वळाल तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमचं यश, तुमची नक्कीच पुढे वाट पाहत असणार आहे. एवढ्या या ठिकाणी सांगू इच्छिते. तर तुम्हाला जर एका वर्षाची सोय करायची असेल तर तुम्ही धान्य पेरा, 100 वर्षांची सोय करायची असेल तर वृक्ष पेरा, आणि तुम्हाला हजारो शेकडो वर्षांची सोय करायची असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त तुमचे विचार पेरा. यामध्ये जेव्हा तुमच्या, माझ्या, आमच्या सर्वांच्या विचारावर या जीवनाची उंची सर्वांच्या विचारावर अवलंबून आहे. आणि त्यासाठी फक्त आणि फक्त कष्ट करत राहा. त्यासाठी तुम्हाला फक्त शेवटी जाता जाता एक उदाहरण देऊ इच्छिते. एक मल्टीनॅशनल कंपनी असते आणि त्या कंपनीमध्ये एक मालक काम करत असतो आणि ते मालक काम करत असताना तो मालक जो आहे तो क्लार्क असतो आणि तो क्लार्क पासून मॅनेजर या पदावर गेलेला असतो. मग मॅनेजर ज्या पदावर तो गेल्यानंतर, या मॅनेजर पदावर गेल्यानंतर तो क्लार्क असताना त्याला 5,000 महिना असतो आणि तो नंतर जेव्हा मॅनेजर होतो तेव्हा त्याला 75,000 पगार असतो. तेव्हा त्याला असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय की त्याच्या शेजारी सगळं एक हॉटेलवाला काम व्यवसाय त्याचा करत असतो, समोसे विकण्याचं काम करत असतो, चहा देण्याचं काम हॉटेल मालक असतो. मग त्या हॉटेल मालकाला असं त्या दोघांची चांगली मैत्री झालेली असते, त्या मॅनेजरची आणि त्या हॉटेल मालकाची. एके दिवशी असंच तो मॅनेजर इतर त्याच्या कर्मचाऱ्यांसोबत तिथं चहा पिण्यासाठी गेल्यानंतर हॉटेल मालकाला विचारतो, काय रे तुझा मुलगा काय काम करत आहे? तर त्यावर तो म्हणतो, माझा मुलगा जो आहे ना तो माझा मुलगा काय नाही घरी आहे, तो आता माझा व्यवसाय चांगला सांभाळेल. अरे तो म्हणतो तुला वेळ बिल लागले की काय? तुझ्या मुलाला तू काय करतोय? तुझ्यासारखंच काम करायला लावतोय की काय? मग तू काय कर, या उलट त्या मुलाला जर माझ्या कंपनीत पाठव, माझ्या कंपनीत चांगल्या प्रकारचं त्याला काम मिळेल आणि काम मिळाल्यानंतर त्याला चांगला पगार बी भेटेल. मी बरोबर आता मी काय करतोय, मला चांगल्या प्रकारचं मान सन्मान भेटतोय, स्टेटस भेटतोय, मला आता 75,000 पगार चालू आहे. यावर तो जो हॉटेल मालक आहे तो हॉटेल मालक म्हणतो, बरोबर आहे तुमचं, परंतु मी माझं पहिलं छोटंसं जेव्हा दुकान होतं तेव्हा त्या दुकानामध्ये मी माझा 200 रुपये रोज कमवत होतो आणि आता मी तोच रोज मी आता या हॉटेलमध्ये मी आता वर्षाला मी आता दिवसाला मी आता 20,000 रुपये मी काय करत आहे, रोज कमवत आहे. आणि तुम्ही काय करत आहात तर 75,000 रुपये महिन्याला कमवत आहात. मग यामध्ये तुम्ही तुलना करा, मी माझ्या धंद्यामध्ये मी किती यशस्वी होत चाललेलो आहे. म्हणजे तुमचं 75,000 आणि माझे रोजचे 20,000, जरी 10,000 माझा नफा राहिला तरी मी माझ्या जगण्यामध्ये आनंदी आहे आणि मी माझ्या याच्यामध्ये माझा मुलगा त्याच्यावर आहे. पण तुमच्या मुलाचं काय? तुमच्या मुलाला आणखीन काय करावं लागणार आहे? कष्ट करावं लागणार आहे, अभ्यास करावा लागणार आहे, नोकरीची गॅरंटी नाही. म्हणजे अशा प्रकारची समाजामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे
ठिकाणी सांगते. या ठिकाणी मला बोलवलं, या ठिकाणी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. या ठिकाणी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.